रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. ज्योतिबा चैत्र यात्रेचा शुभारंभ. मुख्य यात्रा 1 एप्रिलला निगवे दुमाला येथील मानाची सासनकाठी डोंगरावर दाखल. चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तालुका पन्हाळा येथील श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाच्या चैत्र यात्रेला आज दिमाखात प्रारंभ झाला. यात्रेनिमित्त राज्यभरातून येणाऱ्या मानाच्या सासनकाठ्या उभारण्यात आल्या असून 1 एप्रिल रोजी मुख्य यात्रा पार पडणार आहे. कामदा एकादशीपासून भाविकांच्या आगमनास सुरुवात होणार आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने ज्योतिबा देवाची राजेशाही थाटातील सरदारी महापूजा बांधण्यात आली. सकाळी 11 वाजता निगवे दुमाला येथील हिम्मत बहादूर चव्हाण सरकार यांची मानाची सासनकाठी भव्य मिरवणुकीने मंदिरात दाखल झाली. सासनकाठी मंदिरात पोहोचताच ज्योतिबाच्या नावानं चांगभलचा जयघोष करत गुलाल व खोबऱ्याची उधळण करण्यात आली. यावेळी रणजितसिंह चव्हाण, संग्रामसिंह चव्हाण, रणवीरसिंह चव्हाण तसेच देवस्थान समितीचे अधीक्षक धैर्यशील तिवले, पुजारी, ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सासनकाठीची मंदिराभोवती प्रदक्षिणा काढताना भक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मच्छिंद्र डवरी, गजानन डवरी व रवळनाथ डवरी यांनी पारंपरिक डवरी गीते सादर केली, तर प्रवीण डबाने यांनी तोफेची सलामी दिली. दुपारी 12 वाजता मुख्य मंदिरातील ज्योतिर्लिंग मंडपात पंचांग वाचन करण्यात आले. दरम्यान पाडळी, सातारा, विहे, पाटण, कसबे डिग्रज, मिरज, कसबा सागाव, कागल, किवळ, कराड, कवठे गुलंद, करवीर, मनपाडळे, हातकणंगले तसेच सांगली, सातारा, सोलापूर, बार्शी, पंढरपूर, लातूर आदी भागातही सासनकाठ्या दिमाखात उभारण्यात आल्या असून यात्रेसाठी नियोजन करण्यात आले आहे. यंदा ज्योतिबा मंदिरातील जुना उंट वयोमानामुळे निवृत्त होत असून राजस्थान राज्यातील सिरोही येथून नवीन 8 वर्षाचा उंट डोंगरावर दाखल झाला आहे. तो पूर्णपणे रुळल्यानंतर देशसेवेत सामावून घेतला जाणार आहे. चैत्र यात्रेपूर्वी नवीन उंट आगमन झाल्याने भाविकात समाधान व्यक्त होत आहे. विन टीव्ही मराठीसाठी ज्योतिबाहून निवास मोटे.